लोकसभा निवडणूक मतदानाच्या आदल्या दिवशीच महायुतीतील 2 घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला। यावर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी जोरदार तोफ डागली। महायुतीतील अंतर्गत टोळी युद्ध, शहरातील दहशतीचे ओंगळवाणे प्रदर्शन असल्याची टीका त्यांनी केली। शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख सचिन जाधव आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यकर्त्यांचे गट आपापसात भिडले। जाधव यांना उपचारासाठी शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। या घटनेवर किरण काळे बोलत होते। तसेच महायुती राजकीय दृष्ट्या आमची विरोधक जरी असली तरी देखील अशा प्रकारची टोळी युद्धे होऊ नयेत। सगळ्यांच्या मागे परिवाराची जबाबदारी आहे। कुणाचा जीव जाईल इथपर्यंत बाबी जाऊ नयेत असा आमचा आयुष्यातील विचार असल्याचेही काळे यांनी यावेळी सांगितले। पाहूया या संदर्भात काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची प्रतिक्रिया। ही आता जी काही घटना आपल्या सगळ्यांच्या समोर आली की मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेच्या गटाच्या शहर प्रमुखाच्या वरती त्या ठिकाणी हल्ला, कार्यालयावरती हल्ला, तोडफोड आणि हल्लेखोर कोण तर त्या ठिकाणी दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांचा त्या ठिकाणी जो कार्यकर्त्यांचा समूह आहे तो त्या ठिकाणी म्हणजे आता हे गँग वॉर जे अंतर्गत टोळी युद्ध त्या ठिकाणी दुर्दैवानं पाहायला मिळत आहे। वातावरण नगर शहरातलं अत्यंत तणावपूर्ण त्यामुळे होतंय। आम्हालाही मतदारांचे फोन येत आहेत, नागरिक विचारत आहेत, भयमुक्त करण्याचा एक लढा त्या ठिकाणी निलेश लंकेच्या माध्यमातून तिथे आम्ही सुरू केलेला असताना आज त्या ठिकाणी निवडणुकीच्या आदल्या दिवशी जर अशी घटना त्या ठिकाणी होत असेल, एखाद्याचा जीव घेण्याचा प्रयत्न जर याच्यातनं काही झाला, सगळ्यातनं कुणाचं काही बरं वाईट झालं तर काळ येणारा माफ करणार नाही। माझं त्या निमित्तानं या घटनेकडे जर पाहिलं तर पोलीस प्रशासनाला एक सवाल आहे, निवडणूक यंत्रणेला सवाल आहे, प्रशासनाला सुद्धा की आपली यंत्रणा करते काय। आज नगर शहरामध्ये आपण जर काही मागच्या घटनांचा जर त्या ठिकाणी उजाळा घेतला तर ऐन निवडणुकीमध्ये यापूर्वी रक्ताच्या चिळकंड्या उडालेल्या आहेत, त्या ठिकाणी राजरोसपणे खून झालेले आहेत। ही नगर शहरासाठी आणि एकूण नगर दक्षिण मतदारसंघासाठी काही फार भूषावह अशी गोष्ट नाही आहे। या शहराचा आणि दक्षिणेचा विकास हा आमचा अजेंडा त्या ठिकाणी प्राईम अजेंडा आहे। त्यासाठीची ही निवडणूक आहे, देशाची निवडणूक आहे। मात्र दुर्दैवानं त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सांगितलं होतं, मला याची आठवण करून द्यायला पाहिजे, मागच्या 5 वर्षांपूर्वी ते म्हणाले होते की नगर शहरातली गुंडगिरीचा मी नायनाट करेल, दहशत त्या ठिकाणी संपवेल। प्रत्यक्षात काय होतंय तर आज आपण पाहतोय की ज्यांची दहशत ते संपवणार होते आज त्याच आमदार आणि खासदारांचे जे काही शहरात दहशत माजवणारे कार्यकर्ते आहेत, काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत, ते आपापसामध्ये त्या ठिकाणी भिडलेत। माझं पोलीस प्रशासनाला आव्हान आहे, उद्याचं मतदान जे आहे ते कोणत्याही परिस्थितीमध्ये संवेदनशील वातावरणात नाही गेलं पाहिजे। नागरिकांना, मतदारांना भयमुक्त वातावरणामध्ये त्या ठिकाणी मतदान करण्याची संधी मिळाली पाहिजे। मी मतदारांना सुद्धा आवाहन करेल, हा लोकशाहीचा उत्सव आहे, लोकशाहीचा जागर आहे। जर आपल्याला दक्षिणेतलं आणि नगर शहरातलं उद्याचं भवितव्य चांगलं ठेवायचं असेल तर त्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटनांचा जो काही निषेध आहे तो आपण मतदानाचा हक्क कुणालाही न घाबरता जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बजावला पाहिजे। आणि निलेश लंकेने ही जी लढाई छेडलेली आहे नगर शहराला गुंडगिरी मुक्त करण्याची, भयमुक्त करण्याची, त्या लढाईला आपलं बळ त्या ठिकाणी दिलं पाहिजे। मी या दोन्ही गटांकडनं जे काही टोळी युद्ध त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे आमदार आणि खासदारांच्या गटातलं त्याची घोर निंदा काँग्रेस पक्षाच्या वतीने करतो, महाविकास आघाडीच्या वतीने करतो। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।